राष्ट्रवादीत वहिनी पर्व सुरू झालंय। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमतानं निवड करण्यात आली। प्रफुल्ल पटेल यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे। यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी या संदर्भातली घोषणा केली आणि या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं। त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये आता वहिनी पर्व सुरू झाल्याचं दिसून येत आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमकं कोण विराजमान होणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू होती। त्याच नंतर प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची ज्यावेळी जोर मागणी धरू लागली होती, त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं होतं की सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होतील। काल या संदर्भातली अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। बहिणी, तुमचे एक सहकारी म्हणून, दादांचा सहकारी म्हणून मी ऋण व्यक्त करतोय की 12 पासून ते आजवरच्या कालावधीमध्ये दादांच्या वरती इतक्या प्रचंड प्रमाणावरती आरोप आणि प्रत्यारोप होत असताना जी सावली सारखी साथ आपण त्यांच्या पाठीमागे दिलीत, म्हणून त्यांचा उत्तरार्थी होण्याचा मान आणि सन्मान किंवा अधिकार केवळ आपलाच होता, हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून त्यांनी सांगायचं। सगळ्यांच्या मनामधला विश्वास आणि मला साथ देण्याची त्यांची हमी, या सगळ्याच गोष्टींमुळे मी हे आजचं पद स्वीकारलेलं आहे आणि आम्ही सगळेच मिळून संपन्न महाराष्ट्रासाठी, पक्षावाढीसाठी आणि पक्षातल्या सगळ्याच तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांच्या कल्याणासाठी झटण्याचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे।